उन्हाळा म्हटलं की वाळवणातले पदार्थ आले आणि त्यातलाच म्हणजे एक घरगुती मसाला म्हणजेच आमचा घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला. अगदी नवशिके लोकसुद्धा हा मसाला नक्कीच बनवू शकतील. अगदी मी योग्य प्रमाण सांगितलं आहे. रंग आणि चव एकदम भन्नाट आहे. इथे मी 1 किलो शंकेश्वरी आणि पाव किलो म्हणजेच 250 ग्राम बेडगी मिरची, ही बघा, ही पाहू शकता तुम्ही. ही बेडगी मिरची पाव किलो आणि जी खाली दिसते ती शंकेश्वरी 1 किलो घेतलेली आहे. आता ती आपण उन्हात छान सुकवून घ्यायची. सुकल्यानंतर तिचे अशा पद्धतीने देठं तोडून घ्यायचे. आता इथे मी 1 किलो साधी मिरची आणि 1 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे. ती सुद्धा आपण सुकवून त्याचे देठं काढणार आहोत. आता ही पहा, ही आहे साधी मिरची, ही तिखटाला जरा कमी असते आणि ही आहे लवंगी मिरची, ही तिखट खूप असते. त्यामुळे मी प्रत्येकी 1-1 किलो घेतलेले आहेत आणि आता हे सुकून आपण ह्याचे सुद्धा देठं काढून घेऊ. हा आहे पावणा किलो लसूण, ज्याला आपण तेल लावून उन्हामध्ये वाळवत ठेवलेला आहे. हा आहे 3 किलो कांदा, आपण कापून उन्हामध्ये सुकत घातलेला आहे. आता आपण गरम मसाले बघूया किती प्रमाणात आहेत ते. बडीशेप, दालचिनी, काळी मिरी, चक्रीफूल, जावित्री, नागकेशर, मोठी वेलची, सफेद तीळ, मेथी, हळकुंड, सुंठ, गुलाबाच्या पाकळ्या, जिरे हे जास्त आहे, पाव किलोच्या आसपास, आणि धणे सुद्धा, आणि ही कसुरी मेथी, हे तेजपान, त्यानंतर छोटी वेलची, हिंग, जायफळ, 3 जायफळ, तिसद, मोहरी, शहाजिरं, दगडफूल. हे सर्व मसाले सुके फक्त थोडेसे तेलावरती परतून घ्यायचे. एक छोटासा चमचा घालायचा, त्याच्यावरती हे सगळे मसाले परतून घ्यायचे. आता हे जे राहिलेले आहेत, हा हिंग, हे हळकुंड, ही वेलची, मोठी वेलची, छोटी वेलची, आणि हे सुंठ, हे फक्त जास्त तेलावरती आपल्याला फ्राय करायचंय. जास्त म्हणजे जेव्हा आपण भाजीसाठी कांदा भाजायला घेतो ना तेल, तेवढं तेल घालून फ्राय करायचंय. थोड्याशा तेलावर आपण फक्त ही हिरवी मिरची, मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी मी तेल घालत आहे, एवढ्याच तेलामध्ये आपण थोड्याशा तेलावरती आपण ही हिरवी मिरची, वेलची, ती आपण फ्राय करून घेणार आहोत. एकदम थोडंसं तेल घालायचं. ही अशा पद्धतीने आपण वेलची भाजून घेतली. आता ही काढून घेऊया. एक मोठा चमचा तेल घालणार आहोत आणि आता आपण त्यामध्ये ही मोठी वेलची आहे ती परतून घेणार आहोत. काढून घेऊया आपण. आता याच तेलामध्ये आपण हे हळकुंड घालणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता हळकुंड किती मस्त फुललेले आहेत. आता हे आपण काढूया. मसाल्यातला मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे हा हिंग. हा काळा हिंग असतो आणि ह्याचाच मुळे मसाला वर्षभर टिकतो. आता तो आपण या तेलामध्ये घालणार आहोत. हिंग भाजला आहे तो पण काढून घेऊया. सुंठ घालून घेऊया आपण. सुंठ आहे ही भाजली सुंठ, आता आपण काढून घेऊया. सगळ्यात शेवटी आपण हे धणे आता या कढईमध्ये भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने मस्त तेलकट झालेले आहे धणे. धणे आपले भाजून झाले. त्याने एका साईडला आपण कसुरी मेथी भाजायला ठेवू. धणे भाजून झाले आहेत आपले. कसुरी मेथी आणि गुलाबाच्या पाकळ्या त्या फक्त आपण हलक्याशा रोस्ट करणार आहोत. इथे सर्व भाजून झालेलं आहे. तुम्ही सगळं बघू शकता. हे सर्व प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किती ग्रॅम वापरलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देणार आहे. आता हा मसाला मी माझ्या पाहुण्यांच्या घरी केलेला आहे, त्यामुळे मी असं प्रत्येक वाटीमध्ये तुम्हाला दाखवत बसली नाही.
इथे हे जायफळ 3 जायफळ मी फोडून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण मसाल्यामध्ये घालणार आहोत. तर हा सर्व मसाला भाजून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे खोबरं भाजणार आहे. खोबरं मी 3 पाव घेतलेलं आहे, म्हणजेच 750 ग्राम घेतलेलं आहे. ते सुद्धा हलकंसं तेलावरती हळदीवरती भाजून घ्यायचं. तर आता आपलं खोबरंसुद्धा भाजलेलं आहे, काढून घेऊ आपण. इथे मी कांदा जवळपास 2 किलो कांदा जवळपास मी तेलामध्ये तळून घेतला आहे. जसं आपण बिर्याणीला बरिस्ता करतो तशा पद्धतीने तेलामध्ये तळून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं तेल असू द्यायचं. लसूणसुद्धा आपल्याला वाळून छान तयार आहे. आता हा आपण असाच डायरेक्ट मिरचीबरोबर कुटून घेणार आहोत. चला तर आपण डंकावर जाऊ. इथे डंकावरती म्हणजेच ह्या मशनीमध्ये मिरची, गरम मसाला आणि सर्व कांदा खोबरं वगैरे सगळं त्या मशनीमध्ये पिसून जातं. त्याला आमच्याकडे डंका म्हणतात. ते इथे ज्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या आता त्याला फक्त थोडंसं तेल लावून उन्हामध्ये चांगल्या कडकडीत वाळवून दिलेल्या आहेत, त्या आपण घालत आहोत. आणि मशनीमध्ये आता हा जो गरम मसाला आहे तो घालणार आहोत. आमच्याकडे या गरम मसाल्यासोबत मिरचीसोबत जेवढं वजनामध्ये मिरची आहे तेवढंच वजनामध्ये मीठ घातलं जातं. म्हणजे समजा 1 किलो जर मिरची असेल तर 1 किलोला 1 किलो मीठ, खडं मीठ घातलं जातं, समुद्र मीठ. तर हे इथे घातलं जातं. तर ह्या सगळ्या प्रकारच्या मिरच्या, 4ही प्रकारच्या मिरच्या म्हणजे जवळपास माझा 3.5 किलोच्या मिरच्या मी याच्यात घालत आहे. त्याच हिशोबाने जाडं मीठ घालत आहे. ते सुद्धा आपण या मशनीमध्ये दळून घेणार आहोत. अशा पद्धतीने मीठसुद्धा आपण तयार करून घेतलेलं आहे. आता हे सर्व मीठ मसाल्याबरोबर कुटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मिरच्या, मसाला सर्व कुटून घेतला जातो आणि 1 बाय 1 करून म्हणजेच जसं मसाला बारीक पावडर पिसला जातो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं ॲड केलं जातं, ते सुद्धा बारीक दळून घेतलं जातं. बघू शकता तुम्ही किती मस्त पावडर झालेली आहे मसाल्याची. त्यानंतर लसूण घातला जातो आणि सगळ्यात शेवटी कांदा घातला जातो. कारण की कांद्यामध्ये तेल असतं त्यामुळे त्याला लवकर बारीक होता येत नाही किंवा बाकीचे मसाले बारीक होत नाहीत. त्यामुळे कांदा हा सगळ्यात शेवटी घातला जातो. तुम्ही बघू शकता मी कांदा नंतर सगळ्यात शेवटी घातलेला आहे. तर आपला मसाला, सर्व मसाला दळून तयार झालेला आहे, कुटून तयार झालेला आहे. हा मसाला घरी आणल्यानंतर एका पसरट भांड्यामध्ये पसरून ठेवायचा 4-5 तास, म्हणजे त्यामध्ये मॉइश्चर पकडणार नाही आणि मसाला वर्षभर टिकेल. हा घाटी मसाला काय असतो हे मला कमेंटमध्ये मागच्या वर्षी एक जणीने विचारलं होतं. तर मी आज तो मसाला त्या व्यक्तीसाठी बनवलेला आहे ज्याने मला कमेंटमध्ये घाटी मसाला काय असतो ते विचारलं होतं. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.